चंद्रपुर जिले में उद्योगों को बढ़ावा देने के लिए काफी कंपनियों ने 17,431 रुपयों का निवेश किया। तो आइए जानते हैं इस मौके पर जिलाधिकारी विनय गौड़ा ने इस संदर्भ में क्या जानकारी दी। नियोजन भवन में जिला प्रशासन और जिला उद्योग केंद्र की ओर से डिस्ट्रिक्ट इन्वेस्टमेंट समिट 2025 का आयोजन किया गया। इस समय मंच पर विधायक सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर जोरगेवार, जिलाधिकारी विनय गौड़ा जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, उद्योग विभाग के सह संचालक गजेंद्र भारती, मैत्री संस्था के नोडल अधिकारी पद्माकर हजारे, बांबू संशोधन और प्रशिक्षण केंद्र के संचालक अशोक खड़से, जिला उद्योग केंद्र के महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य, विनोद ठोंबरे आदि उपस्थित थे। इस समय जिलाधिकारी और उद्योजकों के प्रतिनिधि इनमें सामंजस्य करार किया गया। कार्यक्रम का प्रास्ताविक सह संचालक गजेंद्र भारती ने किया। संचालन श्याम हेड़ाऊ ने तो आभार महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य ने माना। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जिलाधिकारी विनय गौड़ा ने जानकारी देते हुए क्या कहा। नमस्कार, आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टर्स समिट घेण्यात आला। हा माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो गुंतवणूक करणाऱ्या इंडस्ट्रीज आहे त्यांच्यासोबत MOUs करण्यात आला। तो आज मला हे सांगायला आनंद होत आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 17,431 करोडच्या MOUs साइन झालेले आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीज सोबत, आणि या गुंतवणुकीमुळे जवळपास 14,100 रोजगार उपलब्ध होणार आहे। आणि या माध्यमातून सर्व इंडस्ट्रीजला आम्ही आश्वस्त केला की जिल्हा प्रशासनाच्या तर्फे जो काही त्यांना सहकार्य, जो काही त्यांना मदत लागणार आहे पूर्ण आम्ही करणार आहे, ताकि पूर्ण चंद्रपूर जिल्हा विकसित होतील आणि महाराष्ट्र विकसित होण्यामध्ये आपला मोठा योगदान राहील। तो वहीं इस संदर्भ में विधायक सुधीर मुनगंटीवार ने भी जानकारी दी। यामध्ये एक इंडस्ट्री समिट घेण्यात आलं, ज्यामध्ये साधारणतः अंदाजे 17,000 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंटचे MOU करण्यात आले। या अगोदर आम्ही मागच्या वर्षी मी पालकमंत्री असताना जे उद्योग समिट करण्यात आलं तेव्हा साधारणतः 75,000 कोटीच्या आसपास आपण MOU केले। असे 90,000 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊ घातलं आहे। आणि हे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे एक जिल्ह्यातील सर्व एकत्रित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केलेला पाठपुरावा हा यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल। आणि त्या दृष्टीने हे 90,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट पुढे जावं यासाठी इथे एक समिती करण्यात आली आहे, जी या संदर्भातला आढावा, समस्यांचं समाधान, निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याची व्यवस्था ही समिती करेल। आणि महाराष्ट्राच्या या औद्योगिक क्रांतीमध्ये चंद्रपूर सुद्धा निश्चितपणे आपला वाटा उचलेल या दृष्टीने या समिटचं महत्त्व अधोरेखांकित करण्यात आलं आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव